कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजस काय चाललंय सगळं? आत्या असं का करताय? मला माहित होतं इंद्राणी आत्या कुठल्याही थराला जाऊ शकते आणि हेच मी बाबांना समजावायचा प्रयत्न सुद्धा करत होतो। आपण अद्वैत भाईजींना सांगूया का? ते काहीतरी करतील। तो काय करणार आहे? त्याला सुद्धा हेच हवंय ना की नेत्राने या बाळाला जन्म देऊ नये। मग आता मला असं वाटत होतं की हे सगळं नेत्राला जाऊन सांगावं, पण नको, ती पॅनिक होईल, तिला खूप त्रास होईल या सगळ्याचा। तेजस मला काही कळत नाहीये, आपल्याला लवकरच काहीतरी करायला हवं। थांब, अजून थंड बसूनात? तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? आजची रात्र, आजच्या रात्रीच इंद्राणी काहीतरी करणार, मला माझ्या शक्तीमुळे समजलंय। ए, काय करणार आहे ती? मी त्या गोळ्यांच्या बाबतीत, त्या औषधाच्या बाबतीत सांगितलं ना, तसंच काहीतरी घडणार आहे। माझ्या शक्तीमुळे मला तेवढंच कळलंय। माझी शक्ती मर्यादित आहे, त्यामुळे मीही काही करू शकत नाहीये। पण तुम्ही असे हातावर हात ठेवून बसलात ना, तर इंद्राणी त्या बाळाचा जीव घेईल उद्यापर्यंत। जा आणि ते औषध काढून घ्या त्या इंद्राणीकडून। तेजस, फाल्गुनीच्या बाळाला नाही वाचवू शकलास तू। ते दुःख आहे ना अजून मनात, सगळी कसर भरून काढ। त्यावेळेसारखा आत्ताही असा छंडासारखा बसून राहिला असला तर सगळंच हातातून। तू तोंड सांभाळून बोला, आधीच सांगतोय तुला। माझ्यावर चिडून काहीच होणार नाहीये, काही वाकडं करू शकत नाहीस तू माझं। पण जर नेत्राचं बाळ गेलं ना, तर सोडणार नाही मी कोणाला। गाठ माझ्याशी आहे, मी मरेन, पण तुम्हाला सगळ्यांना मारून मरेन। काहीही करून नेत्राचं बाळ वाचायलाच हवं। मूर्खपणा करू नका, वेळ कमी आहे। करा काहीतरी, आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येईल। फाल्गुनी, चल। हा, आपण बरोबर करतोय ना? तू इथे कपाटात बघ, मी तिथे बघतो।
इंद्राणी ताई, इंद्राणी ताई, तुम्ही? काय चाललंय तुमचं? या घरात एक खूप मोठा अनर्थ घडणार आहे, तो थांबवायचे प्रयत्न सुरू आहेत आमचे. अनर्थ होणार आहे आज. मला जाणवतंय आज काहीतरी मोठं घडणार आहे. पण काय झालं एक्झॅक्टली? म्हणजे काय जाणवलं तुम्हाला? मला विरोचकांनी सांगितलं रात्री झोपू नकोस. आज असं काहीतरी घडणार आहे ज्याचा कोणी विचार पण केला नव्हता. आणि विरोचकाच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसलं आज काहीतरी मोठं घडणार आहे. बाबा एक्झॅक्टली काय बोलणं झालं तुमच्यात? म्हणजे कशाविषयी आहे सगळं? सध्या घरात चर्चेत एकच विषय आहे, नेत्राचं बाळ. नेत्रा बरोबर आहे बाबांचं. आता या घरात जे काही घडतंय ते सगळं तुझ्या बाळाविषयीच. माझं बाळ? फक्त माझं बाळ आहे? मला असं वाटत होतं हे आपलं बाळ आहे. मित्र तू प्लीज गैरसमज नको करून घेऊस. नाही, गैरसमज नाही. तुम्हीच आता म्हणालात ना घरात जे काही सुरू आहे ते तुझ्या बाळाविषयी सुरू आहे. मित्र मला तसं नव्हतं म्हणायचं. मित्र तू प्लीज ऐकून तरी घे माझं. आता मगाशी सुद्धा तू मला पोटाला कान लावायला सांगितलंस तेव्हा मला एक विचित्र गोष्ट जाणवली. चित्र गोष्ट जाणवली? काय जाणवलं? मित्र मी तुझ्या पोटाला कान लावला तेव्हा मला भयानक आवाज ऐकू आला. मित्र बघ, हे आमचे हात काळे होणं, मला तुझ्या पोटाजवळ काळा धूर दिसणं, मगाशी मला ते असे भयानक आवाज ऐकू येणं, मित्र या सगळ्या गोष्टीवरून एकच सिद्ध होत आहे. मित्र तुला हे बाळ पाडावं लागेल हेच म्हणायचं ना तुम्हाला? तुम्ही आता हे सगळं मला अशा पद्धतीने सांगायला लागलाय? तुम्हाला खरंच असं वाटतं की हे सगळं ऐकून मी घाबरेन आणि माझं बाळ पाडायचा निर्णय घेईन? कोणी सांगितलं तुम्हाला हे असं करायला? इंद्राणी आत्यांनी. साहेब, हे सगळं ऐकून मी घाबरणार नाहीये. मी नाही पाडणार आहे माझं बाळ. इंद्रे बघ, तू समजून घे. मी नाही समजून घ्यायचंय मला काही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.